शेगाव येथील समर्थ नागरीसह पतसंस्थेत बँक व्यवस्थापक व संचालक मंडळाने संगनमत करून कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार बँकेचे खातेदाराने सुरेंद्र वासुदेव आसरे यांनी दिनांक 31 डिसेंबर रोजी शेगाव पोलीस स्टेशनला दिली। खातेदाराने दिनांक 6/6/2023 रोजी समर्थ नागरी सह पतसंस्थेत आपल्या खात्यामध्ये सुरक्षा ठेव 45,000 रुपये जमा केले होते। पतसंस्थेत मागील 1 वर्षापूर्वी जमा ठेवीच्या व्याजाची रक्कम खात्यामध्ये जमा झाल्याची पाहणी केली असता व्याजाची रक्कम खात्यामध्ये जमा न झाल्याचे कारण बँक अध्यक्ष शशिकांत गोटे आणि लिपिक जावेद व्यवस्थापक आणि संचालक मंडळास वारंवार विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली। पैसे परत करण्यास नकार देण्यात आला। बँकमध्ये शेकडो खातेदारांच्या कोट्यवधी रुपयांची ठेवी अडकलेल्या आहे। त्यामध्ये राजेंद्र वासुदेव आसरे, मीना सुरेश आसरे, वासुदेव आसरे, सुरेंद्र वासुदेव आसरे यांचे एकूण 4,41,372 रुपये बँकेत सुरक्षा ठेव जमा केली होती। सदर ठेव मिळवण्यासाठी बँकेचे अध्यक्ष शशिकांत गोटे आणि जावेद यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। रक्कम मागितली असता टाळाटाळ करत पैसे देण्यास नकार दिला। त्यावरून फसवणूक झाल्याचे दिसून आल्याने फसवणूकमध्ये शेकडो खातेदार शेतकऱ्यांचे खाते असून प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, ही कायदेशीर कारवाई करावी आणि अशी मागणी तक्रारदाराने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलेली आहे। गाव माझा न्यूज करिता राजेंद्र ससाणे, बुलढाणा।